सत्ताधारी विधानसभेत विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करतायत। कोणताही मुद्दा काढला तरी बोलू दिलं जात नसल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय। राज्यात शेतकरी, महिला सुरक्षा आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना औरंगजेब आणि आता आदित्य ठाकरेंचा मुद्दा काढून सरकार अधिवेशनात योग्य चर्चा होऊ देत नसल्याचं भास्कर जाधव म्हणतात। विरोधी पक्षाकरता कोणतंही संख्याबळ गरजेचं नसताना अद्याप विधानसभा विरोधी पक्ष नेता जाहीर करत नसल्यासंदर्भात जाधवांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली आपल्यासोबत भास्कर जाधव सर आहेत। सर, आज तुम्ही राज्यपालांनाही भेटलात, आता बैठकही झाली, विरोधी पक्ष कुठेतरी हताश दिसतोय, काय नेमकं झालं? कारण सत्ताधारी तुम्हाला वेळ देत नाही अशा प्रकारचं म्हणणं आहे तुमचं। विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाबरोबर चर्चा करून, सत्ताधारी पक्षांवर वैचारिक पातळीवर दोन हात करून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देऊ इच्छितो। विरोधी पक्ष हा सरकारनं विधायक मुद्दे जर मांडले तर विधायक मुद्द्यांना सामना करण्याकरता आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी आम्ही तयार आहोत। परंतु तुम्ही बघितलं असाल, या मूळ मुद्द्यांपासून सत्ताधारी पक्षच एवढी मोठी मेजॉरिटी असून वेगवेगळे विषय काढून सभागृहाचं काम जाणीवपूर्वक बंद पडतोय, याच्याबद्दल आम्ही चिंता व्यक्त करतो। विरोधी पक्ष नेता राज्याला असायला पाहिजे होता, महत्त्वाचं पद आहे, मात्र असं असतं नाही, आता 3 ते 4 दिवस राहिलेत, पद कुठं मिळताना दिसत नाहीये। काय नेमकं कारण आहे? कारण या अधिवेशनात तरी ते मिळेल का, असाच प्रश्न अजून तरी उपस्थित। विरोधी पक्ष नेता हा राज्याला असला पाहिजे, हा विधिमंडळाला असला पाहिजे, ही घटनात्मक तरतूद आहे। त्यामुळं ते पद अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे आणि म्हणून सरकारनं त्या पदाची नियुक्ती करावी, अध्यक्षांनी त्याची घोषणा करावी अशी अपेक्षा आहे, परंतु लवकरच होईल अशी अपेक्षा आहे। मुख्य जे मुद्दे आहेत ते लांब सारण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकार करते आणि म्हणूनच वेगवेगळे मुद्दे बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू असल्याचा आरोप जो आहे तो भास्कर जाधव यांनी केलेला आहे। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।